हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 15 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. फर्स्ट न्यूज आहे की जे मेरी कॉम आहे त्यांनी काय केलेलं आहे, स्टेप डाऊन केलेलं आहे ऍज शेफ डे मिशन जे आहे, जे अपकमिंग पॅरिस ऑलिम्पिक येणार आहे त्याच्यासाठी जे शेफ डे मिशन मधून त्यांनी काय केलेलं आहे, स्टेप डाऊन केलेलं आहे. तर त्या कोण आहे, 6 टाइम वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर ओके MC मेरी कॉम, ज्यांनी स्टेप डाऊन केलेला आहे ऍज इंडिया शेफ डी मिशन मधून फॉर अपकमिंग जे पॅरिस ऑलिम्पिक येणार आहे त्यामधनं. त्यांचं डिसिजन कधी आलं, जे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आहे त्यांनी बॉक्सिंग लेजेंड्स जे आहे ते चूज केले पोस्ट करता. त्याच्या काही वीक्सच्या नंतर त्यांनी ही जे डिसिजन त्यांचं दिलेलं आहे. तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे मार्च 21 मध्ये त्यांनी अनाउन्स केलेलं काय, कंटिजेंट ऑफिशियल्स कशासाठी, फॉर द पॅरिस ऑलिम्पिक साठी. आणि जे कधी स्टार्ट होणार आहे, जुलै 26 जुलै पासून जे आहे ते पॅरिस ऑलिम्पिक स्टार्ट होणार आहे. त्यासाठी मार्च 21 ला त्यांनी अनाउन्स केलेले होते, जे ऑफिशियल्स आहे ते त्यांनी अनाउन्स केलेले होते. तर तेव्हा काय झालं होतं, मेरी कॉम यांना चूज करण्यात आलं होतं ऍज शेफ डी मिशन म्हणून. आणि विंटर ऑलिम्पियन जे आहे शिवा केशवान यांना काय करण्यात आलेलं होतं, त्यांना डेप्युटी म्हणून चूज करण्यात आलेलं होतं. आणि जे शेफ डे मिशन आहे ते काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर राहते ऑफ द कॉन्टिजेंट फॉर कशासाठी, मल्टीडिसिप्लिन इव्हेंटसाठी. जी ही पोस्ट आहे शेफ डे मिशनची ती मोस्ट इम्पॉर्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर्स असतात, ते जे शेफ डे मिशन असतात ते, आणि मल्टीडिसिप्लिन इव्हेंटसाठी असतात ते कॉन्टिजेंट. जे सीडीएम आहे, सीडीएम म्हणजे शेफ डे मिशन, ते रिस्पॉन्सिबल असतात फॉर ensuring the welfare of the athlete, liaising with the organizing committee on the range of issue. आणि ते रेडी असतात जे पण कॉन्ट्रोवर्सी इरट काय इव्हेंट जर कॉन्ट्रोवर्सी जर झाली कुठे तर त्याच्यासाठी ते रेडी असतात फॉर फायर फायटिंग करता. तर हे सगळे त्यांचे काय असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात शेफ डे मिशन यांचे. तर मॅरी जी आहे, मॅरीने काय केलं होतं, कम्पीट केलं होतं टोकियो ऑलिम्पिक मध्ये. तिथे त्यांचं काय झालं, 6th राऊंड मध्ये त्या जे आहे त्यांचा पराभव झाला होता राऊंड ऑफ 16 मध्ये. आणि जे ऑलिम्पिक जी स्टाईल आहे बॉक्सिंगची त्यामध्ये 40 आणि 40 पेक्षा अबोवचे जे एज आहे त्यांच्यासाठी काय आहे, ते इलिजिबल नाही राहणार आहे ऑलिम्पिक स्टाईल बॉक्सिंगसाठी. आणि मॅरी कॉम जे आहे त्या 41 इयर्स ओल्ड आहे म्हणून त्या इलिजिबल नाही राहणार आहे. सो तर हे झालं, जे मॅरी कॉम आहे त्यांनी स्टेप डाऊन केलं ऍज अ शेफ डे मिशन या पोस्टवरनं. आणि मॅरी कॉम कोण आहे, या बॉक्सर आहेत. ठीक आहे, बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF यांनी काय केलेलं आहे, जे बल्गेरियन जे इकॉनॉमिस्ट आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा यांना अपॉइंट केलेलं आहे फॉर 5 इयर्स, सेकंड 5 इयर. ऑलरेडी त्या होत्या आणि सेकंड 5 इयर साठी, 5 इयर टर्म साठी त्यांना बनवण्यात आलेलं आहे मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांना बनवण्यात आलेला आहे. जॉर्जिवा काय आहे, ओनली कॅन्डिडेट होत्या त्या या जॉब करता. युरोपियन युनियन जे आहे फायनान्स मिनिस्टर लास्ट मंथ त्यांनी काय केलं होतं, जॉर्जिवा यांना सेकंड टर्म करता एंडोर्स केलेलं होतं. आणि ट्रेडिशनली काय असते, जे युरोपियन कंट्रीज आहेत ते रेकमेंड करत असते मॅनेजिंग डायरेक्टर्सला, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर रेकमेंड करत असते युरोपियन कंट्रीज. आणि जे युनायटेड स्टेट्स आहे ते रेकमेंड करत असतात कशा करता, हेड ऑफ द वर्ल्ड बँक. सो युरोपियन कंट्रीज रेकमेंड करतात मॅनेजिंग डायरेक्टर आणि युनायटेड स्टेट्स जे आहे ते रेकमेंड करतात हेड ऑफ वर्ल्ड बँक. आणि मॅनेजिंग डायरेक्टर कशासाठी, IMF साठी. सो जॉर्जिवा जी आहे ती काय आहे, सेकंड वुमन आहे जी हेड करणार आहे IMF. आणि जे फर्स्ट पर्सन आहे फ्रॉम एमर्जिंग मार्केट इकॉनॉमी. IMF ची काय आहे, शी इज द IMF 12th मॅनेजिंग डायरेक्टर. तर 1944 पासून आतापर्यंत जेवढे पण मॅनेजिंग डायरेक्टर झाले आहेत तर या ज्या आहे जॉर्जिवा त्या
12th मॅनेजिंग डायरेक्टर ह्या असणार आहेत. तर हे झालं कशाबद्दल, IMF बद्दल. तर त्यांचे IMF चे मॅनेजिंग डायरेक्टर कोण राहणार आहे आता, क्रिस्टलिना जॉर्जिवा. आणि त्या काय ओनली कॅन्डिडेट होत्या या जॉबसाठी. नेक्स्ट आणि सोबतच जे युरोपियन कंट्रीज आहे ते रिकमेंड करतात मॅनेजिंग डायरेक्टर फॉर IMF. आणि युनायटेड स्टेट्स कशाला रिकमेंड करत असतात, हेड ऑफ द वर्ल्ड बँक. IMF बद्दल बघून घेऊया आपण. IMF जे आहे ते फाउंड झालेलं 27 डिसेंबर 1945. ओके. आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे वॉशिंग्टन DC US. तर हे झालं IMF बद्दल. बघूया नेक्स्ट न्यूज आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की चायनाने सेक्युअर केलेलं वुमेन सिंगल टायटल कुठे, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप मध्ये. तर चायनाने सेक्युअर केलं वुमेन सिंगलचं टायटल, ज्याच्यामध्ये त्यांना काय गोल्ड, वुमेन सिंगल मध्ये त्यांना गोल्ड मिळालेला आहे. 4 शटलर स्वीपिंग सेमीफिनाले स्पॉट कुठे, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप जे कुठे झालेलं, झेंजियांग प्रोव्हिन्स मध्ये जे निंगबो आहे तिथे काय झालेलं, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप झालेलं. तिथे चायनाने सिक्युअर केलं वुमेन्सचं टायटल आणि त्यांना गोल्ड मिळालेलं. बिंगजियांग जे आहे त्यांनी काय टफ विक्टरी होती त्यांची. त्यांनी कोणाला डिफीट केलेलं, त्यांनी जे साऊथ कोरियाचे से योंग आहे त्यांना डिफीट करून त्यांना फिफ्थ जे आहे त्यांनी क्लेम केलेली विक्टरी. मेन सिंगल मध्ये कोणी टॉप केलेलं, शी युंग जे चायनाचे आहे ते काय झालेले आहे, स्ट्रेट गेम जे आहे ते विन झालेले आहे. कोणाला हरवून, थायलंडचे कुनलावूट विकित्सलान यांना हरवून जे चायनाचे शी युंग आहे त्यांना काय मिळालेले आहे, स्ट्रेट गेमचे विनर ते झालेले आहे. जे फेलो चायनीज आहे ली शिफेंग हे डिफेंडिंग चॅम्पियन जे आहे अँथनी सिन्सुका गिंटिंग कुठले इंडोनेशियाचे यांना हरवून ते काय झालेले आहे, फेलो चायनीज लिपिंग ओव्हररन झालेले आहे. नेक्स्ट जे आहे मेन्स डबल कोणाला मिळालेला आहे, मेन्स डबल जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे, जे मलेशियाचे ॲरॉन ची आणि सोंग वून हे जे काय आहे डुओ जो आहे हा, तर यांना काय मिळालेलं आहे, मेन्स डबल मिळालेला आहे. पण जे चायनाचे लिऊ युचिंग आणि यो शुआंगी यांची जे आहे ते म्हणजे हरले तर आहे ते मॅच, पण त्यांनी त्यांचं काय जागा केलेली आहे कुठे, जे पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे त्यामध्ये ते खेळणार आहेत, तिथे त्यांचं काय बुक झालेलं आहे त्यांची सीट. वुमेन्स डबल, तर वुमेन्स डबल मध्ये जे चायनीज डुओ होते चेंग कुईचिंग आणि जिया यिफान यांनी सर्व्हाइव्ह केलेला आहे. आणि इंटेन्स बॅटल झालेला होता तो जो जापानच्या रेना मियांगरू आणि आयको साकुराम मोटो यांच्यासोबत झालेला होता आणि हा इंटेन्स बॅटल झालेला होता. ओके. तर हे झालं वुमेन्स डबल. चायनाने वुमेन्स सिंगल मध्ये गोल्ड मिळवलेला आहे, सोबतच कशामध्ये वुमेन्स डबल मध्ये पण मिळवलेला आहे. तर हे सगळं झालं काय बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप बद्दल. ओके. नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. तर कोणाकोणामधली जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे ही आहे इंडिया आणि उझबेकिस्तान मधली जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. ती त्याचं नाव काय आहे, डस्टलिंग, DUSTLIK. डस्टलिंग ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि उझबेकिस्तानची. तर बघूया इंडियन आर्म फोर्सेस आणि आर्म फोर्सेस ऑफ उझबेकिस्तान जी काय आहे जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग ड्रिल होणार आहे, ज्यांचा एम काय आहे, ती जी एक्सरसाइज आहे त्यांचा एम आहे एनहान्सिंग कोऑपरेशन आणि इस्टॅब्लिशिंग अ फाउंडेशन फॉर फ्युचर जॉईंट मिलिटरी वर्क. ओके. आणि हा जो एडिशन आहे जो यावर्षी जो होत आहे एक्सरसाइज तो 5th एडिशन आहे या एक्सरसाइजचा. इंडियन आर्मीने काय केलेला आहे, अनाऊन्स केलेला आहे 5th राऊंड ऑफ
इंडिया उझबेकिस्तान डस्ट्रिक्ट जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, जे कुठे होणार आहे, जी होणार आहे उझबेकिस्तानच्या तरमिज डिस्ट्रिक्ट मध्ये. ओके. आणि एम काय आहे त्यांचा, एम ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला एनहान्सिंग कॉपरेशन आणि इस्टॅब्लिशमेंट ऑफ फाउंडेशन फॉर फ्युचर जॉईंट मिलिटरी वर्क. आणखी एम काय आहे, ब्लॉस्टरिंग कोलॅबोरेशनला ब्लॉस्टर करणे आणि लेईंग इन द ग्राउंड वर्क फॉर फ्युचर मिलिटरी एंगेजमेंट, हा त्यांचा एम आहे. जे 4th राऊंड झालं होतं मागल्या वर्षी जे आहे 20 फेब्रुवारीला जे आहे ते 4th एडिशन झालेलं होतं एक्सरसाइजचं. तर त्यामध्ये काय झालं होतं, ते कुठे झालेलं होतं, उत्तराखंडच्या जे फॉरेन ट्रेनिंग नोड आहे पिथोरगढ मध्ये, तिथे लास्ट इयर एक्सरसाइज झालेली होती. इंडियन आर्मीचे जे कॉन्टिजेंट आहे त्यामध्ये काय इन्क्लूड राहणार आहे, ट्रूप्स फ्रॉम द इन्फंट्री बटालियन ऑफ द गरवाल रायफल्स रेजिमेंट. तर हे इन्क्लूड राहणार आहे इंडियन आर्मीच्या कॉन्टिजेंट मधले. ओके. आणि जे इनॉग्रल आहे या एक्सरसाइजची जे स्टार्टिंग झालेली होती ते कधीपासून स्टार्ट झालेली होती, नोव्हेंबर 2019 पासून जे आहे ते इनॉग्रल झालेलं होतं. म्हणजे तेव्हापासून जी आहे ही बायलॅटरल एक्सरसाइज जी आहे इंडिया आणि उझबेकिस्तानची ही 2019 पासून स्टार्ट झाली होती. आणि या वर्षी जे आहे ते 5th एडिशन आहे. मागच्या वर्षीचा 4th एडिशन होता जो झाला होता उत्तराखंड मध्ये, आणि या वर्षी जो होणार आहे तो होणार आहे उझबेकिस्तान मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे, ज्या मेलिंडा गेट्स फाउंडेशन, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या ज्या कोण आहे डायरेक्टर ऑफ ग्लोबल हेल्थ आहे कोण, डॉक्टर गगनदीप कंग यांना प्रेस्टिजियस अवॉर्ड देण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे जॉन ब्रिक्स अवॉर्ड इन ग्लोबल हेल्थ. तर गगनदीप यांना जॉन ब्रिक्स अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलेला आहे, ज्या काय आहे, ज्या डायरेक्टर आहे ग्लोबल हेल्थच्या कुठे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मध्ये. तर हा काय आहे, ग्लोबल हेल्थ अवॉर्ड हा जो आहे मोस्ट वेल रेकग्नाइज हा अवॉर्ड आहे. जॉन ब्रिक्स अवॉर्ड जो आहे ग्लोबल हेल्थ अवॉर्ड जो कोणाद्वारे देण्यात येते, जे गॅर्डनर फाउंडेशन कॅनडाची, त्याच्याद्वारे हा जो आहे जॉन ब्रिक्स अवॉर्ड देण्यात येतो. आणि त्या काय आहे, फर्स्ट इंडियन वुमन आहे ज्यांना हा अवॉर्ड मिळणार आहे, म्हणजे मिळालेला आहे त्यांच्या वर्कसाठी. त्यांच्या आणि त्यांचे जे कलिग्स आहे त्यांनी काही वर्क केलेलं आहे कुठे, ख्रिस्टियन मेडिकल कॉलेज वेल्लोर मध्ये त्यांचं जे वर्क होतं त्यांचं आणि त्यांच्या कलिग्सचं, त्याच्या ऑनर मध्ये हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. फोकस कशावर आहे त्यांचा, फोकस डॉक्टर कांग्सचा जो आहे तो फोकस आहे कोणत्या वर्कवर फोकस आहे, जे चाइल्डहुड डायरिया डिसीज आहे आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडीज ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे वर्क ऑन वॅक्सिन्स. तर त्यांचा फोकस या गोष्टींवर आहे, चाइल्डहुड डायरिया डिसीज आणि वर्क ऑन वॅक्सिन्स, याच्यावर डॉक्टर कांग्सचा फोकस आहे. आणि काय आहे त्या, शी ऑल्सो बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन आहे ज्या इलेक्ट झालेल्या होत्या. कशासाठी इलेक्ट झाल्या, फेलो ऑफ द रॉयल सोसायटी, यासाठी त्या इलेक्ट झालेल्या. तर हे झालं गगनदीप कंग बद्दल, ज्यांना प्रेस्टिजियस अवॉर्ड देण्यात आलेला आहे बाय गार्डनर फाउंडेशन इन कॅनडा. कोणता अवॉर्ड आहे तो, जॉन ब्रिक्स अवॉर्ड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जी आहे अश्नीर ग्रोवर, जे की काय आहे, काय होते ते, को फाउंडर आणि MD होते कशाचे, भारत पेचे. तर बघूया त्यांनी काय लॉन्च केलेलं आहे. ओके, सेट टू लॉन्च अ न्यू ऍप ज्याचं नाव काय आहे, झिरो पे. आणि ते झिरो पे काय करणार आहे, लोन्स प्रोव्हाइड करणार आहे हेल्थ केअरला. झिरो पे काय आहे, प्रेझेंटली टेस्टिंग फेज मध्ये आहे, सध्या ती टेस्टिंग फेज मध्ये आहे. आणि कोणी डेव्हलप केलेलं आहे झिरो पे, ते थर्ड युनिकॉर्न जे आहे त्यांनी हे काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. विच वॉज फाउंडेड बाय ग्रोवर. जेव्हा त्यांनी भारत पे मधून एक्झिट घेतलेलं त्याच्यानंतर त्यांनी हे जे आहे थर्ड युनियन जे आहे ते फाउंड केलं, म्हणजे तेव्हा त्यांनी फाउंडेड केलं कोणी, अश्नीर ग्रोवर यांनी. थर्ड युनिकॉर्न बद्दल बघूया आपण आता. जे ग्रोवर आहे, ग्रोवर आणि त्यांची जी वाईफ आहे माधुरी जैन ग्रोवर आणि एंटरप्रेनर असीम गौरी यांनी लॉन्च केलं होतं थर्ड युनिकॉर्न.
जानेवारी 2023 मध्ये. ओके, तर हे झालं थर्ड युनिकॉर्न बद्दल. तर आता बघूया ऍप बद्दल, जो ऍप झिरो पे आहे त्याबद्दल. तर ऍप काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे इन्स्टंट प्री अप्रूव्ड मेडिकल लोन अप टू कितीपर्यंत, 5 लाख पर्यंतचं जे लोन आहे हेल्थ केअर साठी ते प्रोव्हाइड करणार आहे तो ऍप युजर्सला, आणि कव्हर करणार आहे त्यांचे मेडिकल एक्सपेन्सेस त्यामध्ये. आणि कंपनी जी आहे ती कोणासोबत पार्टनर्ड आहे, कंपनी पार्टनर्ड आहे जी दिल्ली बेस्ड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे NBFC मुकुटू फिनवेस्ट, ती काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे हे लोन्स. ओके, इन्स्टंट लोन प्रोव्हाइड करणार आहे. युजर्स जे पार्टनर हॉस्पिटल्स आहे त्यांच्या तेच काय करणार आहे, ही सर्व्हिस देणार आहे. म्हणजे जे झिरो पेच्या ऍपवर आणि वेबसाईटवर जे हॉस्पिटल्स राहणार आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये ऍपवर आणि वेबसाईटवर ऑलरेडी हॉस्पिटल्स जे आहे त्यांची लिस्ट राहणार आहे, तर त्याच हॉस्पिटलमध्ये जे आहे झिरो पे हे लोन प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर कंपनी ही जी कंपनी आहे, एक आणखी कंपनी त्यांनी स्टार्ट केलेली आहे अश्विनी ग्रोवर यांनी. तर कोणती आहे ती, क्विकपे. तर क्विकपे त्यांनी ही आणखी एक कंपनी स्टार्ट केलेली आहे जी कशाला कम्पीट करणार आहे, कोणत्या कंपनीशी कम्पीट करण्याकरता त्यांनी क्विकपे जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ते केलेलं आहे Dream11, मोबाईल प्रीमियर लीग म्हणजे MPL आणि My11 सर्कल, या तीन कंपनीच्या म्हणजे कम्पीट करण्यासाठी, या तीन कंपनीला कम्पीट करण्यासाठी त्यांनी क्विकपे जे आहे लॉन्च केलेली आहे. ओके, तर ही झाली न्यूज. जे अश्विनी ग्रोवर जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, झिरो पे जे आहे ते लॉन्च केलेलं आहे, जे प्रोव्हाइड करणार आहे हेल्थ केअर करता लोन्स जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे. ओके, बघूया नेक्स्ट. आता नेक्स्ट जी आहे जी ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे, तिथलं जिंदल ग्लोबल लॉ स्कूल जे आहे त्यांना काय झालेलं आहे, ते नंबर 1 लॉ स्कूल आहे इंडियामधलं अकॉर्डिंग टू जी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जे आहे त्याच्या अकॉर्डिंग मध्ये द जिंदल ग्लोबल लॉ स्कूल जे आहे ते नंबर 1 लॉ स्कूल आहे इंडियामधलं फॉर द 5th इयर इन अ रो, म्हणजे लगातार 5 वर्ष जी आहे ती फर्स्ट नंबर 1 आलेला आहे ते लॉ स्कूल. आणि वर्ल्ड मध्ये जे वर्ल्डची लिस्ट आहे, तर वर्ल्ड लिस्ट मध्ये ते 72nd रँक वर आहे. तर ही जे रँकिंग आहे ती कोण प्रोड्यूस करतं, क्यूएस जे आहे ते प्रोड्यूस करतं. क्यूएस काय आहे, कॉक्रेरिल सायमोन. तर हे काय करतं, रँकिंग जे आहे ते रँकिंग देत असतं दरवर्षी. ओके, त्यांनी काय केलेलं, अनालाइज केलेलं रेप्युटेशन आणि रिसर्च आउटपुट. ऑलमोस्ट किती 5000 इन्स्टिट्यूटचे त्यांनी अनालाइज केलेलं रेप्युटेशन आणि रिसर्च आउटपुट, आणि त्यावरून त्यांनी ठरवलं की जे जिंदल ग्लोबल लॉ स्कूल आहे ते नंबर 1 आहे इंडियामधलं. आणि तसेच त्यांनी बरेचसे जे आहे लिस्ट दिलेली आहे. बिसाइड्स जिंदल ग्लोबल लॉ स्कूल आणखी 2 लॉ स्कूल जे आहेत इंडियामधले त्यांना काय मिळालेलं आहे, म्हणजे लिस्ट मध्ये ते सामील आहेत. तर बघूया कोण आहे ते 2 इन्स्टिट्यूट लॉ स्कूल फ्रॉम इंडिया. तर कोणते आहे ते, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी NLSIU जे आहे बेंगलुरू मध्ये, त्यांचा किती रँक आहे 151 हा त्या इन्स्टिट्यूटचा रँक आहे, युनिव्हर्सिटीचा रँक आहे. आणि फॅकल्टी ऑफ लॉ युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांचा रँक 201 आहे. ओके, जिंदल सोबतच ह्या 2 जे आहे इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीज ते पण जे रँकिंग मध्ये आहे, युनिव्हर्सिटी रँकिंग लिस्ट मध्ये सामील आहेत. तर बघूया याची रँकिंग बद्दल काही कॅटेगरीज कोणत्या असतात. हायर एज्युकेशन जे आहे हे त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतात या रँकिंगच्या लिस्ट मध्ये. एडिटर कोण आहे, बेन सॉटर, आणि जे की आहे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट. फ्रिक्वेन्सी अॅन्युअल असतं. आणि पब्लिशर जे आहे, कोण पब्लिश करतं ही लिस्ट, ही जी रँकिंग लिस्ट आहे ती करतं कॉक्रेरिल सायमन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे ते जैन आचार्य लोकेश मुनी यांना काय करण्यात आलेलं आहे, यांना
बनवण्यात आलेलं आहे. फर्स्ट इंडियन मॉन्क आहे ते, त्यांना ऑनर करण्यात आलेलं. अमेरिकन प्रेसिडेंट गोल्ड व्हॉलेंटियर सर्व्हिस अवॉर्ड हे त्यांना प्रदान करण्यात आलेलं. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल, पब्लिक गुड अँड ह्युमॅनिटी, त्यांच्या या कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांच्या या म्हणजे रेकग्नाइज केलं आणि त्या या कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. कोणाला? जैन आचार्य लोकेश मुनी यांना. तर लोकेश मुनी जे आहे ते फाउंडर आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचे, जे की आहे अहिंसा विश्व भारत आणि वर्ल्ड पीस सेंटर इन इंडिया. तर याचे ते काय आहे? फाउंडर आहे मुनी. द अमेरिकन प्रेसिडेंट्स व्हॉलेंटियर सर्व्हिस अवॉर्ड हे कधी इस्टॅब्लिश झालं? 2003 मध्ये हे इस्टॅब्लिश झालेलं होतं. जेव्हा कोण होते प्रेसिडेंट, कोण होते तिथले? जॉर्ज बुश हे तिथले प्रेसिडेंट होते. त्यांच्या प्रेसिडेन्सी मध्ये हा जो आहे अवॉर्ड हा इस्टॅब्लिश करण्यात आलेला होता 2003 मध्ये. जैन आचार्य लोकेश काय 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 रिसीव्ह करणार आहे त्यांच्या अवॉर्ड सोबत? तर प्रेसिडेन्शियल अवॉर्ड तर रिसीव्ह करणारच आहे ते. सोबत त्याच्यामध्ये काय राहणार आहे? सर्टिफिकेट ऑफ ऑनर राहणार आहे, गोल्ड शिल्ड राहणार आहे आणि सायटेशन बिअरिंग एक सिग्नेचर, जे अमेरिकाचे प्रेसिडेंट आहे जो बिडन त्यांची सिग्नेचर राहणार आहे. तर ते सायटेशन त्यांना म्हणजे सायटेशन सोबत जी सायटेशन आहे त्यावर अमेरिकाचे जे प्रेसिडेंट आहे जो बिडन यांचे साईन राहणार आहे ते, आणि सर्टिफिकेट ऑफ ऑनर आणि एक शिल्ड मिळणार आहे, गोल्डन शिल्ड. तर हे सगळं रिसीव्ह करणार आहे जैन आचार्य या अवॉर्ड सोबत. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट जी आहे ते रशियाने काय केलेली आहे? सक्सेसफुली लॉन्च केलेली आहे त्यांची काय? तर त्याचं रॉकेट लॉन्च केलेलं आहे त्यांनी सक्सेसफुली, ज्याचं नाव आहे अंगारा A5 स्पेस रॉकेट. ओके, त्यांनी टेस्ट केलेलं आहे. तर रशिया टेस्टेड इज अंगारा A5 स्पेस रॉकेट फॉर द फर्स्ट टाइम. आणि जे टेस्ट लॉन्च आहे ते कुठून झालेलं ते लॉन्च? ते झालं कॉस्मोड्रोम, वोस्टोचिनी कॉस्मोड्रोम जो आहे, जे फार ईस्ट आहे, तिथनं हे काय झालेलं? लॉन्च झालेलं, टेस्ट लॉन्च झालं. तर आधी काय होते? त्यांचे 2 लॉन्चेस होते अंगाराचे. एप्रिल 9 आणि 10 एप्रिलला त्यांनी काय केलेलं होतं? ठरवलं होतं की लॉन्च करूया म्हणून, पण लास्ट मिनिटवर त्यांचं जे आहे ते कॅन्सल करण्यात आलं, म्हणून त्यांनी नंतर केलं टेस्टिंग. आणि रशिया काय आहे? रशिया थर्ड टेस्ट विच वॉज सक्सेसफुल. आणि रशियाची ही थर्ड टेस्ट आहे जी की काय झालेली आहे? सक्सेसफुल झालेली आहे. 63 इयर्स अगो 1961 मध्ये युरी गॅगरिन काय आहे? ते काय होते? फर्स्ट पर्सन होते जे स्पेस मध्ये म्हणजे आउटर स्पेस मध्ये गेलेले होते. तर तो जो डे आहे त्या डेला काय म्हणून सेलिब्रेट करण्यात येते? कॉस्मोनॉट डे. कॉस्मोनॉट डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. जेव्हा युरी गॅगरिन जे आहे ते फर्स्ट पर्सन होते जे गेलेले होते आउटर स्पेस मध्ये, तर तो डे कॉस्मोनॉट डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. आता अंगारा रॉकेट बद्दल बघूया आपण काय आहे त्यामध्ये. तर अंगारा रॉकेट जे आहे ते विदिन अ मिनिट, म्हणजे काय लॉन्च झाल्यापासून विदिन अ मिनिट मध्ये ते किती किलोमीटर जाणार आहे? मोर दॅन 25,000 किलोमीटरच्या अल्टिट्यूड वरती जाणार आहे. म्हणजे मोर दॅन 25,000 किलोमीटरच्या अल्टिट्यूड वरती जाणार आहे. आणि ते काय केलेलं आहे? जे रोस्कॉस्मॉस आहे, रशियाची जी स्पेस एजन्सी आहे, यांनी ते कन्फर्म केलेलं आहे. म्हणजे की जे रॉकेट आहे ते ऍज एक्सपेक्टेड, त्यांचे जे एक्सपेक्टेशन होते त्या रॉकेट बद्दल, तर सेम त्यांच्या एक्सपेक्टेशन वर ते खरं उतरत आहे. आणि तसंच ते सेम जे आहे त्यांनी झालेलं आहे, ते एक्सपेक्टेशन त्यांची फुलफिल झालेली आहे. अंगारा रॉकेट जी आहे त्यांची किती आहे? ते 54.5 मीटर जे आहे काय आहे? 3 स्टेज रॉकेट आहे तो. 54.5 मीटर 3 स्टेज रॉकेट आहे, म्हणजेच 178.81 फीट आहे. आणि त्याचं वेट किती आहे? 773 टन त्याचं वेट आहे. अबाउट 24.5 टन ऑफ विच कॅन बी कॅरीड इन टू स्पेस. तर हे झालं अंगारा रॉकेट बद्दल, जे की काय केलेलं आहे? सक्सेसफुली रशियाने लॉन्च केलेलं आहे. क्वेश्चन्स बघून घेऊया.
So the first question is, who has stepped down as India's chef the mission for the upcoming Paris Olympic? तर कोणी केलेला आहे स्टेप डाऊन? ते केलेला आहे मॅरी कॉम यांनी. नेक्स्ट, who has been elected to serve as IMF managing director? तर कोणाला IMF चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे फॉर अनदर 5 इयर्स साठी. तर त्यांचं नाव आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा. नेक्स्ट, विच कंट्री वोन द वुमेन्स सिंगल गोल्ड मेडल? कुठे? बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप जे झाले कुठे? निंगबो मध्ये, जे की काय झेंजियांग प्रोव्हिन्स मध्ये येते चायनाच्या. तर कोणाला मिळालेला आहे वुमेन्स सिंगल गोल्ड मेडल? ते मिळालेलं आहे चायनाला. डस्टलिंग जे आहे, डस्टलिंग इज अ जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? तर डस्टलिंग जी आहे ती जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि उझबेकिस्तानची. Who has been selected for the prestigious John Briggs Award in Global Health? तर कोणाला मिळालेला आहे म्हणजे कोण सिलेक्ट झालेला आहे प्रेस्टिजियस अवॉर्ड जे आहे ग्लोबल हेल्थ मधलं जॉन ब्रिग्स अवॉर्ड साठी? तर ते झालेलं आहे डॉक्टर गगनदीप कंग, ह्या सिलेक्ट झालेल्या आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द ऍप? तर त्या ऍपचं नाव काय आहे जे भारत पेचे जे फॉर्मर को फाउंडर आणि कोण होते? MD होते अश्विन ग्रोवर यांनी लॉन्च केलेला आहे, जे प्रोव्हाइड करणार आहे हेल्थ केअर करता लोन प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या ऍपचं नाव काय आहे? तर त्या ऍपचं नाव आहे झिरो पे. नेक्स्ट, विच स्कूल हॅज बीन रँक्ड द नंबर 1 लॉ स्कूल इन इंडिया? नंबर 1 लॉ स्कूल जी आहे ती काय झालेली आहे? कोणती स्कूलला रँक मिळालेला आहे नंबर 1 लॉ स्कूलचा? आणि फिफ्थ इयर इन अ रो, लगातार 5 वर्ष त्यांना मिळालेला आहे हा रँक. मेकिंग इट ओनली लॉ स्कूल इन इंडिया टू बी फीचर्ड अमंग द टॉप 100 इन द वर्ल्ड. तर ती आहे जिंदल ग्लोबल लॉ स्कूल. Who has become the first Indian monk? तर फर्स्ट इंडियन मॉन्क आहे ज्यांना ऑनर करण्यात आलं अमेरिका प्रेसिडेंट्स गोल्ड व्हॉलंटियर सर्व्हिस अवॉर्ड 2024 हे त्यांना प्रदान करण्यात आलं. तर ते कोण आहे? जैन आचार्य लोकेश मुनी. ओके, नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट जे आहे, विच कंट्री म्हणजे कोणत्या कंट्रीने त्यांचा अंगारा A5 स्पेस रॉकेट जे आहे तो फर्स्ट टाइम काय केलेला सक्सेसफुली टेस्ट केलेला आहे? तर कोणत्या कंट्रीने केलेला आहे? रशियाने. तो तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करा. आणि सोबतच या PPT ची जी PDF आहे ती प्रोव्हाइड केल्या जाईल डिस्क्रिप्शन मध्ये, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.